माझं नाव सत्यजित ज्योती अंबादास इंगळे, जालना जिल्हा आणि प्रॉपर या मंठा या गावाचाच आहे मी. जून 2022 ला मी ऍडमिशनला आलो होतो आणि पहिल्यांदाच मी रिलायबल अकॅडमी मध्ये ज्यांना भेटलो ते म्हणजे शंकर सर. थोडा वेळ मी ऑफिसच्या बाहेर बसलो होतो, त्याच्यानंतर आकाश सर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं रेग्युलर स्मिथ हास्य डायरेक्ट माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्यानंतर माझा इथला प्रवास चालू झाला. गोष्ट आता सांगायची की रिलायबल ही माझ्यासाठी एक अकॅडमी नाहीच आहे. मला जो अनुभव आला, रिलायबल हा माझ्यासाठी परिवारच आहे. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी एका इन्स्टिट्यूटमध्ये आहे. अभ्यास करताना आकाश सरांनी मला अभ्यासापासून तर हेल्थ पर्यंत सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. अभ्यास कसा करायचा, काय करायचा, काय वाचायचं नाही, पूर्ण वेळ कुठं वाचवायचा, पूर्ण सगळं आकाश सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मॅनेजमेंटचं तर मी विशेष करून कौतुक करण. माझं एकच इन्स्टिट्यूट फर्स्ट अँड फायनली म्हणजे रिलायबल अकॅडमी होतं. दुसरं कोणत्याच इन्स्टिट्यूट सोबत माझा संबंध काहीच नव्हता. एकदम असं छान असं वातावरण आणि मॅनेजमेंट तर एवढी छान आहे की तुम्ही जर अभ्यास करणारे असताल प्रामाणिक तर रिलायबल अकॅडमी तुम्हाला पाहिजे ते सर्व प्रोव्हाइड करते. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा असते प्रत्येक विद्यार्थ्याकडून की तुम्ही प्रामाणिक अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा आपण नवीन अभ्यास करतो आता प्रत्येक विद्यार्थी असेल नवीन येतो, आपल्याला काही माहित नसतं. मी घरी बस लॉकडाऊन पासून मी अभ्यास चालू केला आणि पहिला सब्जेक्ट घेतला होता इकॉनॉमिक्स. सुरुवातीला 1-2 व्याख्या समजल्या, बंद करून ठेवून दिलं. वडील म्हणे की इथं राहून काय अभ्यास होणार नाही, तू जाय म्हणे संभाजीनगर वगैरे. आणि आकाश सरांचं लेक्चर केलं तर मी इकॉनॉमिक्स माझा एवढा आवडता सब्जेक्ट बनला की आकाश सरांना ज्या अवघड संकल्पना आहेत तेवढ्या अगदी सहज आणि सोप्या करून सांगितल्या की इकॉनॉमिक्स माझा आवडता विषय झाला. आणि एक्झाम ओरिएंटेड सांगितलं होतं आकाश सरांनी, एकदम काहीच नाही, एकदम छान असं. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जो माझ्या अभ्यासामध्ये सगळ्यात त्रास दिला होता तो करंट अफेअर विषयानं आकाश सर झाले आणि उज्ज्वला वाकुरे मॅडम ज्यांनी मला भरपूर या बाबतीत मार्गदर्शन केलं होतं की करंटचा तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे. एखादा जर तुमचा करंट रिलेटेड इश्यू आला, समजा मुद्दा आला पेपरमध्ये, तो इंटरनॅशनल आहे की पॉलिटिकल आहे का इकॉनॉमिकल आहे हे तुम्हाला लगेच कळालं पाहिजे. बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं होतं बरं का. क्लास झाल्यानंतर ना त्यांचा आणि क्लासचा काही संबंध राहत नाही. झाला क्लास केला, झालं गेला, आता संपलं सगळं. पण जोपर्यंत तुम्ही क्लासच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहता तोपर्यंत तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह एनर्जी राहते बघा की आपल्याकडे आणखीन कसं लक्ष देणारा कोणीतरी आहे. तुम्ही त्याच्यामुळे क्लास जरी झाला तर सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. याचं नियोजन, ह्या अभ्यासाचं नियोजन कसं करू, ते कसं करू, सर माझ्या काय चुका होत्यात, माझे मार्क कुठं जात आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःशी एकदम प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा MPSC करताना तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे तुमची संगत. तुमची संगत जर चांगली असेल तर तुम्ही घडता, तुमची संगत जर चांगली नसेल तर तुम्हाला बिघडायला काहीच लागत नाहीये. आता मला जेवढे पण माझे समजा सिनियर भेटलेत, इतर शुभम इखार सर असतील, सोमनाथ खांबे सर असतील, अनिकेत गायकवाड सर असतील, सुनील सोनवणे सर असतील, जे माझे 4 ते 5 मित्र सुद्धा, आता आमचा 4-5 जणांचा ग्रुपच होता, त्याच्यातले 4 जण आता जॉईनिंग झालेली आहे त्यांची, त्याच्यामुळे ते माझ्या सोबत नाहीयेत. कोणीच मला असं डिमोटिवेट केलेलं नाहीये. आता हे बऱ्यापैकी सगळे जण कंबाईन करायचे. यांना सतत मला राज्यसेवा, माझं मोटिवेशन म्हणजे मला असं मोटिवेट केलेलं की तुझं जे ध्येय आहे ते बदललं नाही पाहिजे. बस तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही जर स्वतःसोबत प्रामाणिक राहून बरोबर जर अभ्यास केला तर यश एक दिवस नक्कीच तुमचं आहे. बस एवढं बोलतो. थँक्यू. आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.